नवनिर्माण सेनेतर्फे आज या ठिकाणी निवेदन देण्यात आले. नेमका विषय काय? विषय असा आहे की 19 नंबर वार्डामध्ये स्वच्छता नाही किंवा पोलवरती पतदिवे वगैरे काहीच नाही आणि कुठल्याही प्रकारची स्वच्छता नाही. तिकडं घंटागाडा एक महिना घंटागाडी पण येत नाही कचऱ्याची. आणि सर्वात मोठा विषय परत दुसरा एक विषय आहे मराठी पाट्यासंदर्भात. त्या संदर्भात आयुक्त मॅडमना आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि एवढ्या दिवसापासून तिकडं रस्तेही बरोबर नाही, कुठल्याही प्रकारची महानगरपालिकेची सुविधा मिळत नाही. त्या संदर्भात आम्ही आज आयुक्त मॅडमांना निवेदन दिलेलं आहे. नेमकी समस्या कधीपासून आहे तुमची? समस्या ही 7 वर्षापासून आहे. काय काय समस्या आहे? समस्यामध्ये तिकडं पतदिवे नाहीत कॉलनीमध्ये. 350 ते 400 परिवार राहतात त्या कॉलनीमध्ये. तिथं अजून 7 वर्षामध्ये पतदिवा आहेच नाही. रात्री भाजीवाले तिकडे विक्रेते येतात तर मोबाईलची टॉर्च लावून येतात. कुठल्याही महिलांना ही भाजी का घेतली आणि कशाबद्दल घेतली समजत नाही. घरात जाऊन उजेडात जर चिरली त्याच्यात आळ्या निघतात, काहीच माहिती पडत नाही. आणि तोपर्यंत भाजीवाला निघून गेलेला असतो तेव्हा. ही समस्या आमची फक्त पतदिवे नसल्यामुळे राहते. ही सगळ्यात मोठी समस्या आहे की पतदिव्याची समस्या सोडून द्यावी ही आम्ही आयुक्त मॅडमना विनंती केलेली आहे. कोण तिथले नगरसेवक? नगरसेवक श्री अण्णा बापसे साहेब आहे. ते कमीत कमी 10 वर्षापासून तिकडे नगरसेवक आहे, पण कुठलेही त्यांनी आजपर्यंत तिकडं काम केलेलं नाही. आमच्या असं निदर्शनास आलेलंच नाही. मी स्वतः तिकडचा रहिवासी आहे. काय आपलं नाव? श्रीकृष्ण मेंगडे, शहर संघटक, मनसे.